सो मित्रांनो, नमस्कार. जस्ट जेवण झालंय माझं. तुम्हाला एक गंमत दाखवतो. बायको असावी तर अशी सक्कू सारखी. जे चिकन होतं बरं का, चिकनची भाजी होती, चिकनचं सूप होतं. मगानी लेकरायला चारलं तिनं आणि थोडंफार होतं तर मला जेवण करायला दिलं तिनं. मी बघा जेवण केलं, याच्यात हात धुतला, मी 2 पोळ्या म्हणजे चुरल्या आणि खाल्ल्यात. माझ्यासोबत जेवण कर बोललो तर ती माझ्यासोबत जेवली नाही. भावेशसाठी तिनं मुरकुल तळलं, त्याला टोमॅटो सॉस घेतला आणि ते बघा स्वतः चटणीसोबत जेवण करायला लागली. म्हणजे म्हणतात ना, एक स्त्री आधी सगळ्यांचं पोटाचं बघते, नंतर आपल्या स्वतःचं बघते. ते खरंच आज मला सकून अक्षरशः माझं माझ्या अंगाला काटा आला. खूप वाईट वाटायला लागले मला आता. तरी मी तिला बोललो होतो बरं का, माझ्यासोबत जेवण कर. तर ती काय म्हणली माहीत आहे का, मला नाही जेवण करायचं म्हणे, मी आत्ताच 4 वाजता जेवली होती. तर ही आहे माझी साधी भोळी बायको. आणि मी खूप नशीबवान आहे जे सकूसारखी मला बायको भेटली, मला समजून घेणारी आणि माझ्यासाठी जीवदान करणारी. कारण माझ्यावर तिचा खूप जीव आहे. माझा थोडा स्वभाव रागीट असल्यामुळं मला काही गोष्टी सहन होत नाहीत. पण माझ्यापेक्षा ती पण थोडी आहेच, रागीटच आहे म्हणा. आमच्या दोघाचा 36चा आकडा असल्यासारखा असतो. पण नाही, आम्ही एकमेकाला समजून घेतो. बघा ही असती आई. आईची एडी माया कशाला म्हणतात, यालाच म्हणतात. खूप वाईट वाटायला लागले. तसं काय केलं बरं तू? माझ्यासोबत जेवण कर म्हणलं तर काऊन नाही केलं? हा मग हां, तिला जास्त ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. थोडं तेलकट हे खाल्ले की तिला म्हणजे ॲसिडिटी लगेच होती. ॲसिडिटी झाली की तिच्यामध्ये मग छातीमध्ये दुखायला लागते. त्यामुळं ती जरा चिंतेत राहिली आणि भीत राहिली. खरंच खूप छान. चल घे लवकर.